एसटीच्या आजपर्यंतच्या इतिहासात कुठल्याही संघटनेच्या नेत्यांनी सरचिटणीसांनी एवढे दिवस आमरण उपोषण केलेले नाही किंवा अशी परिस्थिती करून घेतलेली नाही। परंतु याला अपवाद ठरला तो आमचा सतीश दादा मेटकरी साहेब। स्वतःच्या जीवाची पर्वा न करता किंवा कुटुंबातील व्यक्तींचा विचार न करता केवळ आणि केवळ एसटी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग मिळावा व इतर 16 मागण्या मान्य कराव्यात यासाठी सतीश दादांनी सर्वस्व पणाला लावले आहे। पण आम्ही कर्मचारी इतके निगरगट्ट झालोत की आम्ही एका दिवसाचा वेळ सुद्धा देऊ शकत नाही, उपोषणाला जाऊ शकत नाही। मग आमचा उपयोग काय? आम्ही लबाड लांडग्यांच्या मागे लागून स्वतःला व पुढील पिढीला बर्बाद करत आहोत। खरोखरच आम्ही सतीश दादांसारखा खऱ्या माणसाची साथ द्यायची सोडून वटवाघळांच्या मागे का लागलो? का आमची स्मरणशक्ती जागी होत नाही? पण आता सतीश दादांसारख्या खंबीर नेतृत्वाला पाहून आमची स्मरणशक्ती आता जागी झाली आहे। म्हणून आम्ही सर्व कर्मचारी सतीश दादांच्या उपोषणाला उपस्थित राहून सतीश दादांच्या प्रकृतीचा विचार करून आम्ही आता आर-पारची लढाई लढायला तयार आहोत। आम्ही कुठल्याही संघटनेचे असलो तरी कर्मचारी म्हणून एक आहोत, असे एसटी कर्मचाऱ्यांचे मत व्हॉट्सअपवर व्हायरल होत आहे। मंडळी, तुम्ही जर एसटी कर्मचारी असाल तर सतीश दादा मेटकरी यांना तुमची साथ असेल का? कमेंट मध्ये नक्की कळवा आणि 7वा वेतन आयोग मिळवण्यासाठी तुम्ही कोणत्या मार्गाने प्रयत्न कराल तेही कमेंट मध्ये नक्की कळवा। खूप खूप धन्यवाद।